आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आता लोक बरेच 25 डिसेंबरची तयारी करत आहेत, बरोबर? आणि 25 डिसेंबर म्हणजे नक्की काय आहे? हालेलुया. 25 डिसेंबर नक्की काय आहे? हालेलुया. बरेच लोक सांगतात ख्रिस्ताचा जन्म आहे, कोण सांगतात नाताल आहे, बरोबर? हालेलुया. आणि हे प्रभू येशू असा हा जन्माचा या जगामध्ये प्रवास करणार. हालेलुया, हालेलुया. आणि बायबलच्या मुद्द्यानुसार ख्रिस्ताचा जन्म योग्य आहे आणि चांगला आहे. पण 25 डिसेंबरला आहे, बायबलचा विचार केला तर 25 डिसेंबरला आहे असा त्याच्यात उल्लेख दिला नाही. परंतु कॅलेंडरचं तुम्ही तयारी केलेलं आहे की हे कॅलेंडर 12 महिन्याचं बघतो, इंग्रजी महिने म्हणून बोलतात त्याला. तर त्या हिशोबाने केला तर 8 दिवसाच्या अगोदर घेतलं तर 25 डिसेंबर. आणि जर असं विचार केला तर 1 जानेवारी म्हणून राजाचा राजा प्रभूचा प्रभू ही अख्खी दुनिया जग तो दिवस मानतात. हॅपी न्यू इयर, काय नवीन वर्ष, त्याला जुनं वर्ष हे नवीन वर्ष म्हणजे ख्रिस्त मंदिरात समर्पण झालेला. हालेलुया. पण बायबल वाचताना किंवा ह्या सणाची तयारी करताना पहिलं आत्मपरीक्षण करणं. लूकचा आणि मत्तेचा, लूक मध्ये 2 अध्याय 1 ते 21 पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा इतिहास दिलेला आहे, जन्म कसा झाला. हालेलुया. पण पहिल्या अध्यायामध्ये जी कुमारी मरियम होती योसेफा बरोबर एंगेजमेंट 26 वचनापासून पहिला. तर आता इथे जाणारे मी हमेशा ते बरेच वेळा प्रवचन याच्याविषयी दिलेलेच आहे, परंतु मला आता एक दुसरा मुद्दा त्याच्यावरून द्यायचा आहे. हालेलुया. तर हा मुद्दा तुम्ही स्वतःहून थोडासा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. याची ऐतिहासिक काही गोष्टी आहेत की नक्की माहिती नाही. लोक नव्या कराराच्या सिस्टम मध्ये आता 2024 वर सुरू होईल. 25 डिसेंबरला ख्रिस्ताचा जन्म हा झाला, त्याच्यानंतर 1 तारखेला की 24 साल म्हणजे 24 वर चालू होईल. प्रभूने जी काही मुद्दे दिलेले होते हे मुद्दे आम्हाला मांडायचे आहेत. आता त्याच्यामध्ये अशी मध्ये 2 अध्याय जर वाचला त्याच्यामध्ये या येशूच्या जन्माविषयाचा ऐतिहासिक गोष्टी त्याच्यात आहेत. लूक 2 आणि मध्ये 2 येशूचा जन्माविषयी. हालेलुया. जन्माची बाजू एक आहे, त्याच्या पाठीमागे दुसरी बाजू दुःखाची आहे. जन्म झाला हे मान्यता दिली जाते, येशूचा जन्म झालेला आहे. परंतु येशूच्या जन्मानंतरची दुःख जी आलेली आहे ती कोणत्याच व्यक्तीने ऍक्सेप्ट केली नाही. तुम्ही बघा, दुःख सणाच्या टायमाला आपण ईस्टर पण बघतात, बरोबर, पुनरुत्थान. पण येशूला खुर्सावर खेळलेले दिवस आहेत. तर बरेच लोक ते उपवास काळ वेगळा बघतो, दुःख सण वेगळा बघतो. आपण लोक जे जीवन जगतात ते ख्रिस्ताची दुःख वाढवण्याचे दिवस असे साजरे करतात. आता येशूला खुर्सावर खेळलेलं आहे, त्याचं आम्हाला पाप कबूल करण्यासाठी, माझ्या पापासाठी तो मरत आहे. या गोष्टी घेऊन मी माझं आत्मपरीक्षण करायचं होतं, बरोबर, तिथे नाही झालं. आता ह्या गोष्टी येशू ख्रिस्ताचा जन्म आहे, बरोबर. जन्मानंतर एक स्त्री आपल्या बाळाला जन्म देते. ती कमीत कमी 1 महिना तरी ती स्वतःच्या शरीरासाठी दुसऱ्याची गरज लागते, बरोबर की नाही. बाळाला जन्म दिल्यानंतर ती स्वतःहून
कमीत कमी 1 महिना तरी मिनिमम मी तुम्हाला सांगतो जास्त आहे. हालेलुया. कारण ज्या वेळेला ती अशुद्ध असते स्त्री, मुलाला आणि मुलीला, एक ते 33 दिवसाची नाहीतर एक ते 66 दिवसाची, असं इतिहास आहे. मुलगी मुलगा जन्म झाला तर या दोघांमध्ये त्याची नियम आहेत, कारण ती तेव्हा मंदिरात पोहोचू शकते. हालेलुया. नाहीतर ती 33 किंवा 66 दिवस असे नियम आहेत बायबलचे काही मध्ये, जुन्या करारामधला तो नियम. हालेलुया. म्हणून तिला ती मंदिरात परमिशन नाही. हालेलुया. आता आम्ही जे विचार करतो ते एक वेगळ्या विचारात आहे. आता मरिया माताला मानतात बरोबर, पण मूर्ती म्हणून मानतात. आता एक तिची काहीतरी पुतळा म्हणून बनवून ठेवलेला आहे बरोबर, तिला हार मेणबत्ती किंवा वगैरे काहीतरी लावून ठेवतात बरोबर. नाही, तिचं नाव आहे माऊली बरोबर. तिला काय बोलतात? माऊली. माऊली म्हणजे मूर्ती, आई म्हणजे. आता तुम्ही जर बायबल वचनावर वाचा, मी सांगतो, मी तुम्हाला इथून थोडी फोड देते, पण तुम्ही ते बायबल घ्या, थोडस हे पवित्र शास्त्र घ्या आणि त्याच्या पहिलं स्टार्टिंग लूक पासून 1 अध्याय 26 पासून तर दुसरा अध्यायाच्या 21 पर्यंत वाचायचं बरोबर. दुसरा अध्याय 1 ते 21 आणि लूक पूर्ण अध्याय. त्याच्यानंतर मत्ते पहिला आणि दुसरा, प्रभू येशू कोणत्या वंशातून आलेला पूर्ण स्टोरी दिलेली आहे. पिक्चर बघताना ना तर स्टार्टिंग बघतात का इंटरव्ह्यूला झाल्यानंतर बघतात, तर बायबल पण वाचताना ना स्टार्टिंग बघा आणि एंडिंग बघा. एशियाच्या भविष्यवक्ता जो होता, एशिया बरोबर, त्याचे 7 अध्याय 14 पासून दिलेला आहे. येशूच्या जन्माची ऐतिहासिक भविष्यवाणी त्याने दिली, कारण देव त्याच्यात होता. कुणामध्ये? एशियामध्ये. हालेलुया. आणि एशिया हा एक भविष्यवक्ता असल्यामुळे तो भविष्यवाणी देत होता की परमेश्वर अशा दृष्टीने येणार आहे. कुठे? या पृथ्वीवर. हालेलुया. तेवढा वेळ नाही मिळत म्हणून मी शॉर्टकट आणलो तुम्हाला, पण तुम्ही एवढी वचनं वाचला की तुम्हाला त्याच्यातून समजेल. पण येशू ख्रिस्ताचा जन्म लोक नव्या कराच्या दृष्टीने 25 ला मान्य करतात. आता 25 ला जो जन्म होणार आहे बरोबर, तो मला फक्त एवढा सांगा, नवीन ड्रेस, करंजा, घराला लाइटिंग, घराची स्वच्छता, घरात साफसफाई, परंतु कोरिंथीकरास पहिल्या पत्रात 3 अध्याय 16-17 वचन दिले, या घरामध्ये स्वच्छता होत नाही, या घरामध्ये नशा आहे बरोबर, पार्ट्या आहे, प्रोग्राम आहे, मोज मजा आहे. हा फक्त मोहाचा क्रिसमस आहे. मोहात आकर्षित करणं. हालेलुया. मोहाने माणसाचं शरीर आकर्षित ठेवणं. आज जर आहे तर आज मी करंजा का बनवू शकत नाही, आज मी मटण का खाऊ शकत नाही, का तोच दिवस का आहे की तो दिवस फॅशनेस आहे बरोबर, डेकोरेशन करण्याचा दिवस आहे. अंतःकरणाचं डेकोरेशन आमचं कसं आहे ते पहिलं बघायचं. पापाचं आहे, गाडीचं आहे, नाशाचं आहे, कुठल्या वाईट गोष्टीचा आहे. तो दिवस नाशाचा दिवस आम्ही साजरा करतो. म्हणून गलातियरास 4 अध्याय 10 वचन मध्ये सांगते, वार, महिने, सणाचे काळ याची तुम्ही पाळतात, मी केलेले श्रम तुमच्या संबंधी भीती होती, असं पौल सांगतात. हालेलुया. ही जे सणवार जे आहेत हे वार मोज मजेचे नाही, त्यांनी सहन करण्याचे वार आहेत. हालेलुया. काही मुद्दे आम्हाला अद्याप माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा दुसरा अध्याय जर मध्ये वाचला, तिकडे हेरोद नावाचा एक राजा होता आणि हा पृथ्वीवर जगाचं तारण करण्यासाठी, सैतानाला हरवण्यासाठी राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि सर्व मानवाला जीवन देण्यासाठी आला.
हालेलुया. जीवन नाही माणसाकडे, माणसाकडे जीवन आहे पण जीवन नाहीये, कारण ती जीवनात उतरलेली नाही. आता तुम्ही विचार करा की आपल्या हर एक, मी स्वतः करून आलेला आहे, तुम्ही विचार करा मी हे स्वतः कार्य करून आलेलं आहे. गोटा बांधायचा, फोटो करायचं, कुठं सगळं, बरोबर. हालेलुया. ते शिकायचं. काही त्यांच्या घरात जर बघितलं त्यांच्याकडे लाईट नसेल तरी चोरून लाईट लावणार. योहान 8:12 कसं येते, मी जगाचा प्रकाश आहे. आणि दानियल 12:3 मध्ये सांगितले तुम्ही ताऱ्याप्रमाणे चमकते. म्हणजे मत्ते 5:16 तुमच्यातून सत्कर्म घडली पाहिजे. योहान 3:3 निकेदेम इस्रायलचा गुरु होता, तेव्हा प्रभू येशू ह्याला काय शिकवते की तू नव्याने जन्मला वाचून तुला देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रभू येशू आमच्या पापी लोकांसाठी आले. तर मार्क 1:15 मध्ये त्यांनी सांगितले काळाची पूर्णता झाली, देवाचे राज्य जवळ आले, पश्चाताप कर व सुवार्तेवर विश्वास ठेव. आता ही स्पेशल कोणी चालू केलं माहित नाही, हे जे गोठ्याचं प्रदर्शन कोणी केलं माहिती नाही, परंतु हे गोठ्याच्या प्रदेशात आपण मूर्तीपूजा करतो. मला असं वाटतं त्या गोठ्याला पण एवढा खर्च करतो ना, तर आपल्या आजूबाजूला कोणतरी गरीब आहे, कमीत कमी तो पैसा खर्च करण्याऐवजी बाबा एक गोठ्याचा खर्च मी या कुटुंबाला रेशन पाणी देतो. एस्तेर 9:22 मध्ये असे नियम दिलेले आहेत की दान धर्म करण्याची वेळ आली. मग आम्ही स्वर्गात कसं जाणार? आता प्रभू येशूने काय सांगितले, मत्ते 25:31-46 मध्ये त्यांनी वचन दिले. 6 पॉइंट ठेवले तिथे. मी भुकेला आहे, मी प्यासा आहे, मी बंदिशाळेत आहे. तुम्ही कोणत्याही गरीब म्हणजे गरजवंत लोकांना जर तुम्ही मदत करत असेल ते मला केलं. मग आता ह्या गोट्याला आपण खर्च करतो तेव्हा शैतानाला जातो आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याची प्रदर्शन करतो, तुमच्या स्वतःच्या मनाचा आपण काय करतो, एक विचारधारा करतो. बघ माझ्याकडे ख्रिस्त जन्माला, या हृदयामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला पाहिजे. हालेलुया. हा जन्म इस्रायलचा गुरु होता निकेदेम, त्याला नवीन जन्म दिला येशूने. हालेलुया. आणि त्यानं सांगितलं नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. हालेलुया. तर बघा ही मानवाची रीतिरिवाज आहे, देवाची रीतिरिवाज नाही. तुम्ही आता त्यावेळेला मरिया माता, लूक मध्ये तुम्ही जर वाचलं ना 1:26 पासून, तर त्यावेळेला ना मरिया माते स्वर्गीय देवदूतांनी येऊन तिला सांगितलं प्रभूची कृपा तुझ्यावर झाली. आता ही आई आमची आहे. हालेलुया. मला लोक सांगतात की तुम्ही आईची मूर्ती, माऊलीची मूर्ती का नाही? मी सांगितलं माऊलीची मूर्तीची तुला काय गरज आहे? हालेलुया. ती माऊलीची आहे, मी माझ्या आईची नाही. माझी आई मला दिली. तुला जर बघायचं असेल तर योहान 19:25 वचन वाचून आई बोलवले शिष्य जर आहे तर तुझी आई आहे आणि तुझं मूर्तीपूजक आहे ते तुझी ती मावली, ती मी नाही तिला मान्य देत. हालेलुया. ती फुटलं त्याला डॉक्टरकडे नेणार आहे का तुम्ही तिला? आज आपल्या आई बापाला आपली मुलं त्याला बघत नाही. हालेलुया. आई कर्तव्य काय होतो? अरे आपल्या घराची आई आहे, तिला खायला घरात वेळेवर जेवण नाहीये आणि त्या सणाला मोठ्या मोठ्या लोकांना, मित्रांना, मैत्रिणींना, अनेक लोकांना म्हणून एन्जॉय करत नाही. आपल्या घरात पडलेली आहे, ती खाटेला खेळलेली आहे, तिला चहा सुद्धा विचारत नाही. आणि जो खर्च होतो तो फक्त याला होतो, क्रिसमसला होतो. परंतु आई जी मरिया माता तुमची आई घरामध्ये पडलेली, कारण निर्गम 20:12 वचन मध्ये दिले आई बापाचा सन्मान कर. बायबल नीतिसूत्रामध्ये दिलेला स्पष्ट आहे आणि स्वतःसिद्ध मध्ये स्पष्ट आपल्याला भाषांतर दिले आई बापांच्या बरोबर कसं संस्कार जीवनात राहायचं. आईच्या शापाने घराचा पाया उखडतो. मी माझ्या आई वडिलांची सेवा केली, मी आज खूप आनंदित आहे, शांतीत आहे आणि समाधान आहे. म्हणून मी माझ्या स्वर्गीय आई बाबाची आज सेवा करतो या प्रचारात.
आणि मी हेच लोकांना सांगतो की बाबा तुम्ही लक्षात ठेवा, मी रागासाठी नाही बोलत, नफरतासाठी बोलत नाही. आपल्या सगळ्यांना स्वर्गात जायचं. जो पैसा तुमच्या खिशात आहे म्हणून तुम्ही हे पैसे उडवणार, पण ज्याच्याकडे नाही ना त्याच्याकडे जा, त्याला काय खायला पाहिजे ते मिळते का बघा. तो खर्च कोणत्या गरीब आणि गरज व्यक्तीसाठी वापर करा. आता मी नाही करत. आता माझ्यासाठी मी तो गोठा सोडला तर आज देवाने परमेश्वराचं घर मला बांधून दिलं. गोठ्यातून बाहेर काढलं, आज इमारत दिली मला. आज प्रचार करण्याचं हे हृदयाचं घर मला चांगलं दिलं. हालेलुया. त्याला सोडलं मी, याला पकडलं. तत्पर्यंत तुम्ही मूर्तीपूजक आहे, तत्पर्यंत तुम्ही मूर्तीपूजक आहे, तत्पर्यंत स्वर्गाच्या राज्यात कोणता व्यक्ती येणार नाही. आता बाळ येशू राहिला नाहीये. आता येशू येण्याच्या तयारीमध्ये, समजलं, येशू ख्रिस्त येण्याच्या तयारीमध्ये आहे. आता त्याचं वचन बघा, लूक 24 शेवटचं वचन घे जरा. 24 वचन 50. नंतर त्याने त्याला बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्याला आशीर्वाद दिला. वचन 51. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. हालेलुया. वचन 52. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमीस परत गेले. वचन 53. आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. हालेलुया. आता देवाचा जो धन्यवाद आहे तो सतत करा. प्रेषित 1:6 पासून जर वचन घेतलं तर तुम्हाला कसा अनुभव येईल. तर आता पवित्र आत्मा कधी येणार आणि प्रभू येशू कधी येणार याची कधी तयार होणार. आम्ही गोठ्याची तयारी कशी करतात. हालेलुया. प्रदर्शनासाठी की माझं नाव मिळालं पाहिजे. मत्ते 5:16 तुमची नावं मिळणार तुमच्यातून सत्कर्म झाल्यावर. हालेलुया. नावासाठी कार्य नाही करायचं, देवाच्या गौरवासाठी कार्य. नावासाठी कार्य करणारा कधीही पुढे जात नाही. मग ते 23:12 जो नम्र जाणार आहे तो पुढे जातो, जो नम्र नाहीये तो मागे जातो. हालेलुया. आता अहंकार आपल्या मधला असतो तो पहिला बाहेर काढायचा. माझं मत कसं आहे माहिती, जो खर्च आहे तो वेस्ट नाही करायचा. लोकांकडे थोडे दिवस जाऊन बघा. आपण आपल्या नातेवाईकामध्ये जरी असले, किती गरीब आहेत, किती गरजवंत आहेत, हालेलुया, यांना मदत करू शकत नाही. आज जर आपण हे काम करतो, मी कोणाला सांगायला जात नाही ना, मला काही बोलायची गरज नाही. जे देवाने मला जबाबदारी दिली काम करायचं आणि चूप राहायचं. माझ्याकडे असेल तसे ते देऊन मी फ्री आहे, कारण तो मला देवाने दिलेला हक्क आणि तो अधिकार आहे. मी बाकी समजतो माझ्या पाप्यावर एवढी दया केली. जो खर्च क्रिसमसला तुम्ही करतात ना, तुम्हाला वाटते ना माझ्या बरोबर या, कोणाला काय द्यायचं, खाणं पिणं जेवण काय द्यायचं तू द्या, तो पैसा खर्च कर. मी तुम्हाला सांगतो, मी त्या आईचा सन्मान करतो. कारण एखाद्या आईला आता बाळ जन्माला आला आणि त्या बाळाचा जन्म झाला, पण डॉक्टरने सांगितले की या मुलांची वॉरंटी गॅरंटी नाही, कारण गुंडा येऊन त्याला मारून टाकणार. काय करणार. तर ती आई काय पेढे खात बसतील का? लोक पेढे खायला बसतील? तुम्ही पेढे वाटतील हा? नाही ना. मग ते तुम्ही बायबल ते पूर्ण वाचा की नाही, की येशूचा जन्म झाला हे मान्य आहे. येशूचा जन्म झाला हे मान्य आहे, पण त्याच्या पाठीमागे त्या पवित्र मरियेची परिस्थिती काय आलेली आहे आणि प्रभू येशूची हालत काय झाली आणि या देशातून दुसऱ्या देशात, मिसर देशात पळून जायला सांगितलं. हे मध्ये दुसरा अध्याय तुम्ही जर वाचलं. आता हा प्रश्न तुम्हाला शोधायचा आहे आणि जसे तुम्ही शोधला तेव्हा तुमच्या प्रत्येकाला त्याची ओळख तुम्हाला भेटायला सुरुवात होणार. हालेलुया. आम्ही बायबल नाही वाचली, आम्ही मानवाचे नियम वाचले. म्हणून मत्ते 10:32-33 तू माणसासमोर मला पत्कारलं तर मी पण तुला स्वर्गाच्या पित्यासमोर पत्कारेल. तू बघा, माणसासमोर तुम्हाला नाकारलं तर मी पण तुला स्वर्गाच्या
पित्या समोर नाकारे. हालेलुया. आता ही जी शिकवण आहे बायबल आधारितचं शिक्षण, हे कसं घेतलं पाहिजे, कसं आत्मपरिक्षण केलं पाहिजे, हे प्रत्येक व्यक्तीने जर ते घेतलेलं असेल तर तो प्रभूच्या मार्गात आणि प्रभूच्या शिक्षणात एकदम मजबूत बनला दिसेल. हालेलुया. तर जरा वचन घेऊया की प्रभू येशूचा मार्ग जो कसा आहे 13वा पासून सुरू केलं. मत्ते 2 अध्याय 13 वचन. मत्ते 2 अध्याय 13 वचन. मत्ते 2 अध्याय वचन 13. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई त्यांना घेऊन मिस्र देशात पळून जा. काय सांगितले? बालक आणि त्याची आई याला मिस्र देशात घेऊन पळून जा. आता पळायला सांगितलं तर तुम्ही विचाराल भीती आहे की नाही? त्या बाळाचा जन्म झाला ना, हेरोद राजा त्याला आता मारणार अशा दृष्टीने, कारण ती ज्ञानीराजे आले. तुम्हाला शॉर्टकट देतो, मला तेवढा वेळ नाही. आणि उचलला आणि गेले. आता जी बाई, तुम्ही विचार करा, ज्या बाळाचा आता हत्या करणार आहे तिने बाळाला जन्म दिलाय, तिच्या शरीरावर काय वेदना झाल्या असतील, धाकधक झाली असेल की नाही, आणि ती कशी स्त्री गाढवावर निघून जाईल? तिला एक दुसरीची सपोर्ट पाहिजे, नवरा आणि तीच होती, दुसरे कोण नाही. आणि अशा पद्धतीने तिचं जीवनात दुःख आले. हालेलुया. कारण तो जगासाठी दुःखदायकच आलेला होता. का? कारण जगाने त्यांना दुःख द्यावं आणि तुम्हाला सुख द्यावं. तो जगासाठी दुःख दिलं त्याने, स्वतःला आपलं दुःख वापण केलेलं आहे. मत्ते 16:24 मध्ये तुम्हाला ना मला पण ते सांगितलेलं आहे, जर तुम्ही येशूच्या मागे लागत असेल तर स्वतःचा वधस्तंभ उचला आणि माझ्या मागे. आता त्यांनी ते वधस्तंभ उचललं की नाही? त्या आईने, योसेफाने, आणि ते बाळ छोट कशा परिस्थितीने तिने कशा प्रकारे उचलून नेलं असेल, आणि भीती नसेल का? आता येईल का, नंतर येईल, आता येईल का, नंतर मारतील का, त्याचे लोक येईल. हालेलुया. रातोरात पळायचं, म्हणजे रात्री जन्म झाला आणि ताबडतोबच पळा. हालेलुया. आज तुम्ही विचार करणाऱ्या अनुभवी लोकांना ते शिकायचं. आपण फक्त प्रभूच्या नावावर एन्जॉयच करतो, पण कधी प्रभूचे दुःख जाणले नाही ना, प्रभूच्या बाबतीत कधी थोडस काम केलं नाही की लोकांना मी थोडं तरी मार्ग सांगावं, शिकवावं. आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. बघा, मी सांगे परंतु तिकडे राहा, कसे बाळकाचा घात करेपर्यंत तू विचार करा. आपण हे आठवत का नाही? हे आठवत नाही. आता आपल्या इकडे बरेच लोक 26 तारखेला, बरोबर, तर जर पुढे वाचत गेलं ते शॉर्टकटच दिले मी तुम्हाला, पण तुम्ही थोडा विचार करा, बायकांचा सण मरिया माता सारखी एक पण स्त्री बनत का नाही? सणाला सगळ्या स्त्रिया मजबूत असतात, आहे की नाही? बरे बरे कपडे घालून आहेत की नाही? तो मानवाचा स्वभाव आहे की नाही? पण आई सारखं वागलं तर आपण नक्की स्वर्गात जाते. तो तुमचं प्रसन्न जीवन आहे, त्याच्यात मला नाही ना त्याने, पण ह्या पवित्र शास्त्राप्रमाणे जे शिक्षण आपण घेतलं तर नक्कीच आपल्याला देव स्वर्गाच्या राज्यात नक्कीच नेईल. कारण पृथ्वीवर पाठवलेला आहे, ही जबाबदारी आहे, आणि देवाचे सेवक आहेत, त्यांना ही जबाबदारी दिली, आणि त्यांनी जर नाही सांगितलं तर आम्हाला त्या जीवनाच्या पुस्तकातून काढणं जाईल. हालेलुया. आमचं कर्तव्य तो जो खरोखर मरिया माताचा सन्मान करतो तर ह्या गोष्टी करणार नाही. ज्या आईचा मान करत असेल तर, जर आईचा मान सन्मान करत नसेल तर कोणत्याही गोष्टी करू शकते, त्याला मी काहीच बोलू शकत नाही. कारण का? ते तुमचं प्रसन्न जीवन आहे, मग ते 12:36 आपल्या कर्माची फळ आपल्यालाच भोगावं. परंतु जे प्रार्थनेने जीवन जगणारे येणारे लोक आहेत त्यांना मी शिकवू जाईल, बाहेरच्या लोकांना नाही समजू शकत. हालेलुया. ज्याला समज आहे तो बदलायचं ते बदलू शिका. आता पवित्र शास्त्र दिलेलं आहे, जो विश्वासी आहे त्याच्यासाठी ते उपयोगी आहे. ज्याच्याकडे विश्वास नाही तो मनुष्य
भले तो प्रभूला मानणार असो न मानणार असो, प्रभूचा प्रतिरूप असो, तरी पण प्रभूच्या मार्गानुसार न चालणारा तर त्याचा. आज बरेचसे लोक आहेत, बरे प्रचार किंवा सुवार्ता सांगणारे ते सुद्धा तोच विचार करतात की बरे सूटबूट घालायचे, कपडे करायचे, एन्जॉय, क्रिसमस जन्माला आला. अरे क्रिसमस जन्माला नाही आला, ख्रिस्त आता येईल. आता आम्हाला नवीन जन्म घ्यायचा. आपले कितीतरी वर्ष लोक उलटून गेले, हजारां वर्ष लोक आले गेले, पूर्वच कितीतरी लोक निघून गेले. वेळ मिळालेली आहे, वापर करा, सदुपयोग करा, फायदे आहेत. नशेते कोणती घटका येईल तेव्हा विचार करेल, सुटबूट माणूस नाही. कपडे पाहिजेत, वस्त्र दिले. पत्तेमध्ये 6 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे 25 पासून सगळं दिलेलं आहे. पुढे खाण्यापिण्यापासून चिंता करीत बसू नका. एक घटका आला तर खाणं पिणं पण सगळं बंद. आणि एशिया 22:13 आहे. ही दुनिया आता या काळामध्ये आलेली आहे. उद्या मरायचं आहे, खा पी मजा नाही. ही वेळ आता अशी नाही. या वेळेला नेहमी सदुपयोग करायची गरज आहे. माणूस पापी आहे. मी नाही सांगू शकत की सगळे लोकांचा, मी नेहमी स्वतःला सांगतो मी पापी आहे. मी नेहमी बोलतो लोकांना. पण जेवढं मला समजलंय ना तेवढं तुम्हाला जर समजलं तरी आणखी फायदा आहे. कारण बघा, आपण प्रभूचा भार याच दृष्टीने कमी करू शकतो. आज अनेक लोक ह्याच परिस्थितीत आहेत, पण आध्यात्मिक परिस्थितीत नाही, म्हणून त्यांचं लाईफ बदलत नाही. जो लाईफ मध्ये बदललेला आहे तो भविष्य प्रभूमध्ये त्यांनी वाढलं. तुम्ही मनापूर्वक बायबल वाचा, खूप फायदे आहे. जी स्त्री आहे, तुम्ही मरिया मातासारखे बनायचं असेल तर त्या वचनाप्रमाणे वागानं चाला, नक्कीच तुम्हाला मरिया मातेचं दुसरं रूप भेटेलच आणि तुम्हाला पण लोक सलाम देतील. वचन 14. मग तो उठला आणि बालक व त्याची आई त्यांना घेऊन रातोरात मिस्र देशात निघून गेले. वचन 15. आणि एलियाच्या मरणापर्यंत तिथे राहिला. मी आपल्या पुत्राला मिस्र देशातून बोलावले आहे, हे जे प्रभूने संदेशांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. वचन 16. तेव्हा मागे लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागे लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहम व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहूनही कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. विचार, मग आपल्याला बरं वाटेल का सण करायला? विचार करा, 2 वर्षाखाली. आता ते एक आलं, 1 वर्षावरती आहे समजा, 1-2 दिवस त्याचा बर्थडे गेला. हालेलुया, बरोबर. 1 आठवडा होऊन गेला त्याला. आता अशी एक छोटी मुलं होती. तुम्ही विचार करा, ती किती आवडती, हसती, खेळती, आणि अशा मुलांना त्यांनी मारून टाकलं. मग त्या आयांना काय वाटत असेल? खरोखर बरे कपडे बिपडे घालून एक उत्साहित केली. ज्यावर घरावर संकट येतात त्याला वाटते ही दुःख आहे. फक्त येशू ख्रिस्तानं मरिया माताच फक्त दुसऱ्याच्या दुःखाला तिने सांत्वन दिलेलं आहे. बाकीच्या काळामध्ये, आजच्या काळात मी नाही सांगू शकत की किती स्त्रिया या गोष्टी करू शकणार आहे. मी पण आज वचन देतो, पण मला सत्य समजलं योहान 8:12. मला कळते की हे आठवड्यामध्ये मी कधी पण मांस मटणाची इच्छा नाही देत. म्हणजे तो ख्रिसमसचा आठवडा आल्यानंतर गरिबांना देतो खायला प्यायला सगळं. तो त्याग करायचा. आज मी खाणार आहे ते खाणार, त्याला देणार. जे गरीब आहे, ज्या बाया विधवा आहेत, परिस्थिती आहे, अशा लोकांना मदत देण्याचं काम मी करतो. कारण मला सत्य समजलेलं आहे. आता तुम्हाला नाही समजलं तर मी काय सांगणार? कपडे घाला, कपडे कधी पण घाला, तुमच्या मी विरुद्ध नाही. पण या आईची जेव्हा आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ता म्हणून लोक 10:27 पासून दिले ना, देवावर प्रेम करताना संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने प्रीती करा. आपलं संपूर्ण मन पण नाही ना, संपूर्ण जीवाने. ही काय असते माहितीये का? त्या येशू बलिदान व्हायच्या अगोदर ह्या छोट्या मुलांनी बलिदान दिलं.
हालेलुया. आणि हे दिवस आदर्श म्हणून आहे. ज्या लोकांनी, ज्या आयांनी असे निर्णय घ्यायचे की कितीतरी आया असे आहेत की ते प्रभूच्या कार्यासाठी देवाच्या आज्ञेनुसार चालणारी मुलं जीवन जगले आणि ते बलिदान झाले की आमच्या देशामध्ये बलिदान, असे लोक देशामध्ये बरेच लोक बलिदान झालेले आहेत. पोलीस लोक आहेत, मिलिटरी लोक आहेत, नेते लोक आहेत. हे पण आदर्श करा की ते कोणीतरी आपल्यासाठी कोणीतरी काय चांगलं करतो त्यांचा आदर्श करा, किंवा अशा लोकांना काहीतरी हेल्प करा. नसेल तर प्रार्थना तरी करू शकतात की देवा आमच्याकडे काय नाही, परंतु आम्ही त्याला तुझ्या राज्यासारखा त्यांना आशीर्वाद देऊ. हे दिवस असे आहे. आपल्या बर्थडेचे दिवस आहेत, आता येशूच्या जन्माचे दिवस आहेत, पण त्यांच्या दुःखाचे दिवस जे पाठीमागे ते काय, त्या आईला काय दुःख झालेलं ते वरून बघतात आपल्याला. हेच का काम चाललंय का, तुम्हाला मी माझं राज्य दिलं हेच. हालेलुया. परमेश्वराचे महान सेवक पृथ्वीवर आले ना, तर त्यांनी सांगितलं की आमची फोटो नका ठेवा, फोटो पण ठेवू नका. सगळ्या धर्मामध्ये परमेश्वराचे महान सेवक आलेले आहेत. आदर्श करा, सगळ्या व्यक्तीचा आदर्श करा. परमेश्वर सगळ्यांचा आदर्श केला. हालेलुया. आम्ही आदर्श नाही करत. परमेश्वराने महान जीवन आपल्याला दिले, फ्री जीवन आहे, काही किंमत नाही, त्याला पैसे मोजले, त्यांनी आमचे मोजले. कारण पहिल्या पदार्थ 6:19-20 त्यांनी मोलाने विकत. म्हणून आमच्या शरीराने देवाचे गौरव पहिले झालेच पाहिजे. या शरीराने देवाचे गौरव, हे शरीर आपलं नाही, त्यांनी त्याच्या गौरवासाठी ठेवले. मग तुम्ही विचार करा, काही लोक डीजेवर नाचतात ना, केवढे क्रिसमस सण 1 जानेवारी दुनिया मानते का नाही, सगळे जग 1 जानेवारीला मानतात. मग सगळ्या धर्माचे असू दे, कारण तेव्हा तो शैतानाला हरवण्यासाठी पृथ्वीवर खरा जन्म झाला. हालेलुया. जेव्हा तो त्याच्या गावी येतो, परत बेथलेहमामध्ये परत नाझरेत गावी येतो, तेव्हा अख्खी दुनिया आज त्याला सलाम देतात. हालेलुया. पण ते लोकांना माहिती नाही, हर धर्मीय त्याला सन्मान देतात. कारण ही जी परिस्थिती आहे, ऐतिहासिक आहे, ती कोणालाच माहिती. म्हणून प्रेम म्हणून त्यांनी जगाला दिलेलं होतं. प्रेम कोणत्याही वस्तूमध्ये बघा, मूर्तीमुळेच भांडणं होतात. प्रत्येक ग्रंथ आहेत ना, ते सगळे ग्रंथ प्रत्येक भाषामध्ये वेगवेगळे त्या परमेश्वराच्या दृष्टीचंच बनवलेलं आहे. आणि काय आहे ते फक्त भाषा अलग आहे. उत्पत्ती 11 देश तुमच्या भाषेत वेगळा आहे. आता मराठीमध्ये देव आहे, हिंदीमध्ये भगवान आणि इंग्लिशमध्ये गॉड. शब्द तोच आहे, सगळे एकालाच म्हणलं. मग कुठेतरी काय असलं ना, डॉक्टर सुद्धा तुम्हाला काय सांगेल माहितीये का, वरतीच बघेल, कारण देव वरती राहतो, पृथ्वीत राहत नाही. प्रेषितांच्या कृत्य 6:49 मध्ये वचनामध्ये आपण बघतो, हाताने बांधलेल्या ह्यामध्ये मी वस्ती करत. देव हाताच्या गोष्टीमध्ये देव नाही. हालेलुया. देव आपल्या आतमध्ये. याला पहिलं प्रथम आपलं जीवनात पहिलं स्थान ठेवा. आणि या मर्यादेचा जर सन्मान करत असेल तर तुम्ही आज्ञा पाळा. आणि जो खर्च तुम्ही घरामध्ये ह्याच्या बाबतीत त्याच्या मूर्तीपूजा मध्ये जर वापरत असेल ना, ते कोणत्या तुमच्या बाजूला कोणतरी गरीब दिसेल, मी सांगता खायला बनवा, तुम्हाला खायचं असेल ते वांधा नाही, पण एक हिस्सा त्या गरीबाचा पण टाका, तो भरपूर आशीर्वाद देईल. मी करतो ना, मी तुम्हाला सांगतो ना, मला इतकी शांती आहे की विचार. मी तुम्हाला माहिती आहे 3-3 दिवसाचा बर्फाचा खातो, कसं जेवतो, कधी एक टायमाला जेवतो, एक टायमाला जेवत नाही. मग येत तर काहीतरी नासा नाही, अर्धा रस्ता वडापाव खाऊन राहील, काय करणार. पण खातो ते तरी आहे मला देवाने द्यायला. पण ज्याच्याकडे नाही ते काय, थोडं शिकायला पाहिजे, थोडं शिका. बघा, पैशावर कधी भरवसा ठेवू नका, घरावर भरवसा ठेवू नका, स्वतःच्या शरीरावर भरवसा ठेवू नका. कधी हे नष्ट होईल माहिती नाही, पण जी वेळ आली ना त्याचा नेहमी वापर करा. कृपा सोडा, वेळेचा नेहमी सदुपयोग करा. हा क्रिसमसचा सण जेव्हा मी इतका तयारीत होता, आता तुम्हाला माहितीये 31ला तर पुतळा जाळतात, बरोबर ना, त्याच्यात दिले तो हेरोद मेला, ते माहिती नाही. मी तर त्याला कोटपीठ लावायचा, सुटबुट काट्या बिट्या घालून पेंटा भरायचा आणि डोक्यावर बांडी ठेवायची, त्याच्या लाकडाचं याचं मातीचं मटकं ठेवायचं आणि तोंडाला असं असं काढून टाकायचं, डोळे काढायची, लिपस्टिक लावायचं. हालेलुया. आणि बनवायचा, या गावामध्ये मीच पहिला बनवायचा. हालेलुया. तर ते शिष्ट मी सुरू केलेले म्हणजे आपल्या गावामध्ये. हालेलुया. आणि नंतर
12 नंतर तो पेटवायचा. आपण समजा जुना माणूस गेला, नवीन आला. जुना माणूस कोण? तो हेरोद गेला. हेरोदानी हत्या केलेली होती, पण हेरोद मेल्यानंतर लूक मध्ये बघा तुम्ही, हालेलुया, 2021 मध्ये तो परत आला ना 8व्या दिवशी त्याचं नाव येशू देण्यात आलं. म्हणून हे 2000 जानेवारी 1 तारखेला ते तसा इतिहास आहे. हालेलुया. जेव्हा हे पवित्र आत्म्याने जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा एक मुद्द्यावर मी शिकत गेलो. मग आईचं प्रेम काय, मुलांचं प्रेम काय, कुटुंबाचं प्रेम काय, नातेवाईकाचं प्रेम काय, आपल्या परमेश्वर प्रेमाचं प्रेम काय, हे सगळ्या गोष्टी पेत्राच्या 2 पत्रात 3:9 मध्ये ते कोणाचा नाश हो देवाची इच्छा. म्हणून आपण सगळे देवाचे आहे. आपल्या सगळ्यांना याच्यातून अलग व्हायचंय का आणि आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, स्वर्गात जमा करण्यासाठी. म्हणून प्रभू येशू योहान 14:2 मध्ये त्यांनी जागा दिलेली आहे. मी तुम्हासाठी जागा द्या. आता तुम्हासाठी कोण? जे आपण प्रभूमध्ये आहेत त्याच लोकांसाठी. जो स्वीकार करतो, तो आज्ञा पाळतो, त्या आज्ञाप्रमाणे चालतो, त्याच्यासाठी हे दरवाजे उघडे आहेत. हे पूर्ण वाचा तुम्ही, कारण मी बोला ना, वाचायला गेलं तर तुम्हाला त्याचा प्रश्न सुटता येणार नाही किंवा मला सांगता येणार नाही. हालेलुया. तर हे शिकायचं आहे. जो खर्च करतात त्याचा, आज तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही खर्च करतात, पैसा नसेल ते काय. बघा, आपल्या शरीराच्या बाहेर या घरासाठी आपण कर्ज काढून घर बांधतो. या शरीराच्या सुखासाठी, कपडे घेण्यासाठी, वस्तू घेण्यासाठी, दागिने घेण्या, काही जी वस्तू पाहिजे ती घेतील, बरोबर, ते सगळं घेतील. गाडी पण घेतील, मस्तपैकी हाय फाय मोबाईल पण घेतील. हालेलुया. कर्ज काढून काही वांधा नाहीये. पण हे शरीराच्या बाहेरचं झालं, आत्म्यामधलं हे काय काम, याला कधी विसरू नका. यो आत्मा कुठे जाणार आहे त्याचे विचार पहिले करा. जर हे विसरलं तर डायरेक्ट अधोलोकामध्ये आपलं लाईफ जाईल, मग काहीच कामाचं नाही. म्हणून ते 25 अध्यायामध्ये 31 ते 46 पर्यंत आणि मध्ये 6 ते 25 पासून ते 34 पर्यंत ही वचन आपल्या शरीरात ठेवा. रोजची भाकर मिळाली मध्ये 6-9 पासून, बस धन्यवाद द्या. काय मिळेल ते खा, समाधान राहा. शेवटी पोटाचा आधार आहे. भूक लागली तर हे पसंत नाही, ते पसंत नाही, जे मिळते ते खायला. मला कधी कधी ते ज्यांना मी खायला देतो ना, ज्यांना खायला नाही मिळत ना, त्याची एक व्हिडिओ काढवतो, बघा कसा खातो. आणि एक दिवस पाण्याची बाटली माझ्या मुलीने दिली. माझी डॅडी बाटली दिली, माझ्याकडे पाणी नव्हतं गाडीमध्ये, आणि त्याने पाणी पिला आणि मी ताबडतोब जाऊन बाटली घेऊन आला. त्यांना बाटली दिली. हालेलुया. 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या दुकानामध्ये, हॉटेलमध्ये, परत गाडी मागे आणली. त्याला ती बाटली पुरता कुठे पाणी किती सेकंद झाले असतील माहिती नाही, मिनिट सोडून द्या, सेकंद. एका क्षणात त्याने पाणी, तो किती पाण्याचा तडपलेला होता. एक मनुष्य पाण्याची बाटली सुद्धा वापरू शकत. हालेलुया. पाहुणा आला तर त्याला काय काय पाहिजे? अरे आपलेच लोक खाणारेच आहेत, त्या खाणाऱ्याला काय कमी येतो, त्याच्या घरी भरपूर खातो. असे लोकांना ना, लोकमध्ये 14 ते वाजलं तरी चालेल, नाही तर मध्ये 25 ते 31 पासून 46 पर्यंत वाचलं ते सांग. भरपूर काही आपल्या स्वतःसाठी खूप महत्वाचं. मी लोकांना सांगतो, जो क्रिसमसला खर्च करतो तर अशा लोकांना बोलवा, आंधे लंगडे लोले पांगळेचे आहेत त्याच्यासाठी बोलवा. हालेलुया. नक्कीच तुम्हाला परमेश्वर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद. एक रोजची भाकर जरी मिळाली ना त्यांना, तरी ते तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. कारण जिंदगीमध्ये स्वर्गात जायचं असेल तेच करा. मी लोकांना हे शिकवतो, मेला गेला त्याच्या पाठीमागे करता 17-49 ते फायदा नाही. 17 पासून दिलेला आहे. हालेलुया. काहीच फायदा नाही. पाठीमागे करू नका. जे करायचंय तो अगोदर असेल त्या अगोदर करा. जाताना समाधान पाहिजे आणि प्रभूच्या वचनामध्ये त्याचं लाईफ बदललं पाहिजे. हालेलुया. याचा सन्मान आणि किंमत जे करायचं असेल तर पहिला आत्मप्रशन करा आणि स्वतःहून आईला जर माझ्या घरात घ्यायचं असेल तर परक्या, जे कनिष्ठ बंधूला केलं ते मला केलं. हालेलुया. तर कोणाचं मन दुखवण्यासाठी मी हे बोलत नाही, तर आपल्या सगळ्यांची मन स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे एक शरीर आणि एक आत्मा असला पाहिजे. हालेलुया. म्हणजे आम्ही ह्या पवित्र शास्त्राचे जर अभ्यास घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी आलं तर ही पवित्र शास्त्र या शरीरासाठी ना आत्म्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ती आई जगाला दिलेली आहे, त्याचा वापर पण आम्ही बरोबर केला पाहिजे. आणि प्रभू येशू ह्या जगाच्या लोकांसाठी, पापी लोकांसाठी स्वतःचं बलिदान देऊन तो आम्हाला मुक्त करण्या, पापापासून मुक्त करण्यासाठी आला. त्याचा सन्मान आम्हा सर्वांना करायचा आहे. हालेलुया. आपण छोटीशी प्रार्थना करू.
हे परमेश्वर पिता सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो। सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, पोलीस लोक, मिलिटरी प्रभूच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद, प्रत्येकाचे जीवन प्रभू या पवित्र शास्त्राप्रमाणे चालव, प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, आनंद आणि परमेश्वराचा आशीर्वाद सदैव असू दे। प्रभूचं राज्य भेटावं ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। हालेलुया।